हॅलो एव्हरीवन. हे बघून तुम्ही ओळखलंच असेल की आज आपण कोलंबीचा काहीतरी पदार्थ बनवत आहोत. तर मी अशी मोठी साईजची कोळंबी घेतलेली आहे आणि त्याचा आज आपण मस्त ऑथेंटिक पारंपरिक पद्धतीने असं आपण कोळंबीचं कालवण बनवणार आहोत. हां, तर जेव्हा आपण कोळंबी घेतो ना तेव्हा त्याच्या आतमध्ये ना असा एक काळा धागा असतो. इथे असा एक काळा धागा असतो. तो धागा ना आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यासाठी सुरीने असा बरोबर मध्ये इथे एक कट मारायचा. तो कट मारल्यानंतर हा बघा, हा असा काळा धागा निघतो. तो आपण कोळंबीमधला काढून घ्यायचा आहे. परत एकदा तुम्हाला दाखवते. हा असा आपण कट मारायचा आहे. कट मारल्यानंतर अशा पद्धतीने हा काळा धागा कोळंबीमधला काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे संपूर्ण कोळंबी आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. आता मी कोळंबीचा रस्सा करण्यासाठी जे जे साहित्य लागणार आहे ते मी सगळं काढून घेतलेलं आहे. तर ही कोळंबी स्वच्छ केलेली आहे. हे ओलं खोबरं, हा. त्यानंतर मी घेतलेला आहे अर्धा चमचा हळद, मीठ, नंतर लाल बेडगी मिरचीची लाल पावडर. मिरची ही तिखट नसते जास्त आणि चवीला खूप चांगली असते. तर मच्छीसाठी आम्ही हीच वापरतो. आधी मिरच्या वापरायचो, आता हे तिखट वापरतो. त्यानंतर ना माझी एक गोव्याची मैत्रीण आहे, तिने सांगितलेलं मला की थोडंसं अर्धा चिमूट जिरं, अर्धा चिमटीभर आणि मोहरी अर्धा चिमटीभर अशी थोडीशी वाटणामध्ये घ्यायची. म्हणून तेव्हापासून मी हे घेते. अप्रतिम चव लागते याची. आणि 1 चमचा धने घेतलेले आहेत. फोडणीसाठी कढीपत्ता घेतलेला आहे, कोकम घेतलेला आहे. एक छोटा कांदा मी कापून घेतलेला आहे आणि 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि खोबरं. आता मी कढीपत्ता आणि कोकम फक्त वाटणामध्ये घालणार नाहीये. बाकी सगळ्या जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या सगळ्या मी वाटणासाठी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे. हे खोबरं, हळद, त्यानंतर मीठ, ही लाल मिरची, त्यानंतर हे जिरं आणि राई, धने, लसणाच्या 4 पाकळ्या आणि छोटा चिरलेला कांदा. वाटण्यासाठी मी घेतलेला आहे आणि कढीपत्ता मी फोडणीला घालणार आहे आणि बटाटा घालणार आहे कालवणामध्ये. त्यामुळे कोकम बटाटा शिजल्यानंतरच घालायचा. ओके. इथे तुम्ही बघू शकता वाटणाचा छान सुगंध दरवळत आहे आणि असं मी पाणी घालून छान बारीक वाटण असं वाटून घेतलेलं आहे. छान अशी कढई तापलेली आहे. आता यामध्ये मी 2 पळी तेल घालणार आहे. अगदी कमी तेलामध्ये हे कालवण होतं. अगदी 2 पळ्या पण नाही घातल्या, 1.5 पळ्या आहेत. आता हे छान तापू द्यायचं. हे छान तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे.
कढीपत्ता मस्त आहे आणि खूप सुंदर सुगंध येतो. कढीपत्ता छान तडतडला मग त्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते सोडायचं. छान मिक्सरचं वांग घेऊन त्यामध्ये मी पाणी सोडून घेतले आहे. तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही पाणी त्यामध्ये ॲड करू शकता. गॅस मी थोडा मोठा करणार आहे. जेव्हा या कालवणाला उकळी येईल तेव्हा त्याच्यामध्ये आपण बटाटा ॲड करणार आहोत आणि बटाटा अर्धा शिजला की मग आपण त्यामध्ये कोळंबी ॲड करणार आहोत. कालवणाला छान उकळी आली आहे. आता त्यामध्ये मी एक बटाटा ॲड करते. बटाटा ॲड करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कोळंबी सोडून घेणार आहोत. दहा ते 15 मिनिटांमध्ये बटाटा आणि कोळंबी शिजेल. त्यानंतर मी कोकम घालणार आहे आणि 5 मिनिटं पुन्हा शिजवून देणार आहे. आपण चेक करूया. आपण आता बटाटा शिजला आहे की नाही बघू. बटाटा छान शिजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये कोकम घालूया. आमच्याकडे थोडं आंबटच खातात कालवण, त्यामुळे कोकम थोडीशी 1-2 जास्त घालावी लागते. आता अजून 5 मिनिटासाठी हे मी मंद गॅसवरती शिजू देणार आहे. म्हणजे कोकमाचा जो आंबटपणा आहे तो पूर्णपणे या रस्स्यामध्ये उतरेल आणि 5 मिनिटानंतर मी हे बंद करणार आहे. बंद केल्यानंतर मी तुम्हाला सर्व करून दाखवते की कालवण कसं झालं ते. अशा प्रकारे कोलंबीचं कालवण, कोलंबी फ्राय तयार झालेली आहे. आता पप्पा टेस्ट करा आणि मला सांगा कसं झालंय. मस्त. चिरला आवडतं तसं झालं. थँक्यू.